पहिलं लग्न तुटलं नसतं ना तर कदाचित मी एवढी सक्सेसफुल झालीच नसती आणि एवढं चांगलं आयुष्य माझं झालंच नसतं. तिथंच मी भांडे घासत असती आणि चूल मूल एवढीच माझं आयुष्य राहिलं असतं. परंतु या गोष्टीचा मला खरंच खूप अभिमान वाटत आहे आज, की बरं झालं माझा डायव्हर्स झाला. मला लोकांनी डायव्हर्सही बोललं, दोन नवऱ्याची बायको बोलली, जे काही बोलले ना ते बोलले ते चांगलंच साठीच बोलले आणि मला खूप अभिमान वाटतो की माझं दुसरं हे लग्न आहे. हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी. कसे आहे तुम्ही? आहोप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर आज मी पुन्हा एकदा माझ्या लग्नावरच गोष्ट करणार आहे, कारण माझं चॅनलच माझ्या लग्नाच्या पुनर्विवाहामुळेच ग्रो झालेला आहे. माझं पुनर्विवाह कसा झाला, काय झालं, माझं पहिलं लग्न का तुटलं, मी दुसरं लग्न का केलं, नंतर दुसऱ्या लग्नातसुद्धा माझ्या नवऱ्याने मला किती त्रास दिलेला आहे, गणेशजीने पण, हे सगळं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर मांडलेलं होतं. काही लोकांना ते पटलं, काही लोकांना ते पटलं नाही आणि तिथूनच माझं यूट्यूब चॅनलची जर्नी चालू झाली होती. हो, परंतु आता ते सगळं मी दाखवणं बंद केलेलं आहे आणि आता ऑल इज वेल सगळं माझं सेट झालेलं आहे. तुम्ही आता म्हणणार की हो तुझं चॅनल हे नवऱ्याची बदनामी करून ग्रो झालं, हे झालं. इट्स ओके, कारण तुम्ही लोकांनी कदाचित मला नाव ठेवलं नसतं तर कदाचित मी समोर गेले नसते. नाव ठेवणारे पण हवे आणि रोस्ट करणारे पण हवेत, कारण तेवढ्या दिवस मी चर्चेत राहिली आणि माझं चॅनल ग्रो होत राहिलं. नावं ठेवणारे येत राहिले, नावं ठेवत राहिले, परंतु मी माझं काम कधीच सोडलं नाही. ज्या लोकांना नाटक वाटलं त्यांनी नाटक मागून बघितलं आणि ज्या लोकांवर हे सर्व बीतलं ना त्यांनी एक स्वतःची स्टोरी म्हणून बघितलं. काही लोकांनी माझ्यापासून मोटिवेशन घेतलं तर काही लोकांनी काय घेतलं, इट्स ओके. परंतु मला तर हेच वाटते की कदाचित माझं ते लग्न तुटलं नसतं ना तर एवढी चांगली लाईफ मला भेटलीच नसती. मी त्या खेड्यातच पडलेली राहिली असती, चूल मूल एवढंच माझं आयुष्य राहिलं असतं. म्हणूनच म्हणतात जे काही होते ना ते चांगल्या गोष्टीसाठीच होत असते. तर माझी सकाळ जे होते ना ते फक्त प्रमोशनपासून सुरुवात होते, तर झोपेपर्यंत माझे प्रमोशन व्हिडिओ स्टार्ट होत असतात. आज सकाळी सकाळी उठल्याबरोबर आईने मस्तपैकी नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर मला ना स्ट्रेकचा, म्हणजे जे आपले केस सिल्की आणि शाईन करतं ना त्याचा मास्कचा व्हिडिओ होता. थंबनेल म्हणजे स्क्रिप्ट अशी होती की अंड लावायचं आणि त्याच्यानंतर त्याने वॉश करायचं आहे, तर ते मी केलेली आहे स्क्रिप्ट. त्याच्यानंतर डोकं वॉश केलं आणि एक टेक घेण्यासाठी 7 ते 8 वेळा स्ट्रगल करावा लागतो. 1 मिनिटाच्या व्हिडिओमागे भरपूर असे परिश्रम असतात. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मी डायरेक्टली, या मुलीने खूप दिवसापासून माझा मेकअप करण्याचं ठरवलं होतं, तर तिने माझा मेकअप वगैरे केला आणि भरपूर असं पाणी आलं होतं, परंतु कसा तरी आमचा शूट आटोपला आणि शूट करताना खरंच खूप भारी वाटलं होतं. मी कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की माझ्या दुसऱ्या लग्नात, म्हणजे दुसरं लग्नसुद्धा तुटण्याची वेळ आली होती, परंतु स्वामींच्या कृपेने ते तुटलं नाही आणि आज खरंच गणेशजीमध्ये खूप सुधार झालेला आहे, बदलाव झालेला आहे आणि ते प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतात आणि नवरा खंबीरपणे तुम्हाला जर प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करेल, तुमच्यासोबत असेल ना, कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही. आणि आज ना माझ्यासोबत माझे सासर माहेर, माझा नवरा सर्वजण सोबत आहे आणि त्या गोष्टीचं खरंच मला खूप अभिमान वाटतो. तर माझा शूट वगैरे आटोपला, त्याच्यानंतर मी घरी आली आणि घरी आल्यानंतर माझा मेकअप केलेला होता, तर पटापट ह्या साड्यांचा सुद्धा मी शूट करून घेतलेला आहे, जो की तुम्हाला दिसत आहे. तुम्हाला माझा मेकअप आणि माझ्या साड्या कशा वाटल्या तर कॉमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला जर अशा साडी खरेदी करायची असेल तर खाली टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. सो तर आज मला स्वरासाठी नाश्ता काहीतरी वेगळा करायचा होता, तर मी काहीतरी अपडेट टू डेट असं काहीतरी वेगळं देत असते. तर मी थोडासा पालक घेतला, त्याच्यात रवा घेतला, त्याच्यात दही घेतलं, मीठ घेतलं, आलं आणि हिरवी मिरची घेतली चवीनुसार. कसं मुलं जास्त तिखट खात नाही, तुम्हाला जर खायचं असतं तर तुम्ही एक्स्ट्रा तिखट टाकू शकता, कारण तो तसा काही पालक खात नाही. मग असं हेल्दी काहीतरी बनवून दिलं ना की तो आवडीने खातो. तर त्याच्यासाठी मी हे सर्व किना मिक्सरमधून बारीक काढून घेतला आणि त्याच्यामध्ये मी टोमॅटो घेतला होता, गाजर किसून घेतलं होतं, चीज घेतलं होतं आणि आपला तो मक्याचं कणीस असते ना त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत. आणि हा जो तवा आहे ना खरंच खूप छान आहे, आपल्या मुलांसाठी छोटे इडली उत्तप्पे वगैरे बनवण्यासाठी खूप छान आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर टॅग प्रोडक्टने मी टॅग करणारच आहे. तर आज मला स्वरासाठी ही रेसिपी करायची होती, तर पटकन मी उठली आणि ते मिक्सरमधून बारीक वगैरे करून घेतलं. तवा गरम झाल्यानंतर तेल वगैरे लावलं आणि अशा पद्धतीने टाकून दिलं. एका साईडने छानपैकी करपले ना की त्याच्यात मस्तपैकी आपलं गाजर, टोमॅटो, कांदा जे काही तुम्हाला म्हणजे घटक टाकायचे असले ना ते तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी चीज टाकायचं. आणि एवढे भारी आणि एवढे सॉलिड लागतात ना. मी थोडंसं तिकीट कमी टाकलं होतं, परंतु तुम्हाला जर पाहिजे असलं ना तर तुम्ही तिखट नाही एक्स्ट्रा पण टाकू शकता. खूप भारी लागतात. मला तर असं वाटत होतं की मी एक्स्ट्रा अजून करायचं होतं, परंतु मग हे बघा एका साईडने असे झाले ना की त्याच्यातनं तुम्ही मस्तपैकी टोमॅटो, गाजर, चीज जे काही तुम्हाला टाकायचं असते ना ते टाकून द्या.
तर असं आहे. आणि माझी लाईफ रिअली सांगते, जेवढी मी मागं रडली, जेवढे दुःखातून मी दिवस काढले ना, ते दुःख माझ्या आयुष्यातून संपूर्णपणे गेलेले आहेत. आणि असं वाटते ऑल इज वेल. जे होते ना आपल्या आयुष्यात ते चांगल्यासाठीच होते. आणि म्हणूनच सांगते की तुमच्या आयुष्यात सुद्धा काही वाईट प्रसंग येत असेल, काही वाईट गोष्टी होत असेल, किंवा एखाद्या तुमच्या आयुष्यातून जात असेल ना, तर त्याला गेट आउट म्हणायचं. कारण तो जाणार तेव्हाच तुमच्या आयुष्यात चांगला व्यक्ती येणार असतो. त्याच्यामुळे कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. तर स्वराजच्या स्कूलची तयारी मी करत होती. ताई मस्तपैकी आंब्याचं लोणचं घालत होती. तुम्ही बघू शकता किती छान करपलेली आहे. एक नंबर लागतात. म्हणजे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही सुद्धा म्हणणार की ही रेसिपी खरंच खूप पॉवरफुल चांगली आहे. छोटे तर आवडीने खातात, आपण मोठे सुद्धा आवडीने खाऊ शकता. त्याच्यानंतर मी मस्तपैकी स्वराजचा टिफिन पॅक केला आणि त्याला उठवायला गेली तर त्याचे नाटकं तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर स्वराजनं स्कूलला गेला आणि जेवढे काही माझे प्रोडक्ट असतात ना ते रिटर्नला दादा आले होते आणि भरपूर प्रोडक्ट होते, तर मीच खाली घेऊन गेली. आणि नंतर होती वटपौर्णिमा आणि हा 2-3 दिवसाचा एकदम ब्लॉग अपलोड करत आहे, म्हणून तुम्हाला हे दिसत असणार आहे. भरपूर लोक म्हणत होते सायली कुठे आहे, सायली कुठे आहे. तर सायली ना मेकअप आर्टिस्ट आहे, त्याच्यामुळे तिला लग्नाचे भरपूर शूट होते. तर तिच्या शूटवर असल्यामुळे तिची माझी जास्त भेट होत नव्हती. परंतु आज वटपौर्णिमेच्या बहाण्याने आम्ही दोघी पुन्हा एकत्र आलो. तिने माझी मस्तपैकी तयारी करून दिली होती. आम्ही जातच होतो तर वृद्धाश्रमाच्या आजी वगैरे आम्हाला भेटल्या आणि त्या बोलत होत्या की खरंच तू खूप सुंदर दिसत आहे. त्यांनी तर त्यांचं मत मांडलं, तुम्ही सुद्धा तुमचं मत मात्र मांडायला विसरू नका. त्याच्यानंतर मस्तपैकी वटपौर्णिमेची पूजा केलेली आहे. सगळ्यांचे नवरे वटपौर्णिमेला आलेले होते, परंतु माझ्या नवऱ्याला काही रिकाम पण नव्हते. तो बोलत होता की आपण वटपौर्णिमेचा शूट केलेला आहे, तेव्हाच आपलं सर्व काही झालेलं आहे. वटपौर्णिमेचा शूट आटोपल्यानंतर सायलीला आणि मला काही व्हिडिओ काढायचे होते, परंतु झालेलं असं होतं की आमच्याकडे कोणी कॅमेरामॅनच नव्हता, ना तिचा नवरा ना माझा नवरा. म्हणून आम्ही एका दगडावर मोबाईल ठेवला आणि आमचे व्हिडिओ शूट करून घेतले. आणि ही जी ज्वेलरी तुम्ही बघताय ना, ही माझ्याच स्वामिनी कलेक्शनची आहे, जी की मी वेअर केलेली आहे. खूप छान अशी ज्वेलरी आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इंग्लिश मध्ये स्वयंपाक बनवण्याला म्हणतात कुक. ओ साहेब, पुढच्या 7 जन्मासाठी तुम्हालाच केले बरं का. असं वाटलं होतं की पहिलं तर माझं आयुष्य त्या व्यक्तीने बर्बाद केलं, परंतु दुसरं सुद्धा आयुष्य माझं ह्या व्यक्ती म्हणजे जस्ट आता बर्बाद करणार आहे. त्याच्यामुळे स्वराज पोटात होता ना लास्ट टाइम, तेव्हाच मी वटपौर्णिमा केली होती. तेव्हापासून मी अजिबात वटपौर्णिमा केली नव्हती, कारण मला माझ्या नवऱ्याचा भरपूर असा राग येत होता. परंतु आता सर्व काही ओके झाल्यानंतरच मी आता वटपौर्णिमा केलेली आहे. घरी आल्यानंतर ह्या बांगड्या बघून ज्वेलरी बघताय, हे माझ्या जवळचं कलेक्शन आहे. हे सौभाग्याचं घेण्यासाठी सुद्धा खूप सौभाग्य लागतं. त्याच्यानंतर मी काही रील्स अपलोड केलेले आहेत, जे की तुम्ही बघितल्याच आहेत. तर ह्या सर्व रील्स मी डाउनलोड वगैरे करून स्टेटसला ठेवायचे होते, मग पटापट डाउनलोड करून घेतलेले आहे, जे की तुम्हाला दिसतच आहे. आणि खूप छान वटपौर्णिमा झालेली आहे. बाकी माझा लुक कसा दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये मात्र नक्कीच सांगा. तर फायनली मी घरी आलेली आहे, तुम्हाला दिसतच असणार आहे. आणि माझा लुक बघा.